तर मित्रांनो, मी बऱ्याच वेळा ट्रेनचा प्रवास केला, पण ट्रेनचा प्रवास करताना मला 2-3 गोष्टी जाणवायच्या. एक स्वच्छता, आणि आज मी ट्रेनचा प्रवास करतोय, हे जरी तिकीट 3 टायर AC असलं ते स्वच्छता भरपूर आहे. अर्थात AC मध्ये स्वच्छता असते, परंतु मला आता बरेच जण मग कमेंट टाकतील जनरलमध्ये जाऊन बघा किंवा स्लीपरमध्ये जाऊन बघा, पण स्वच्छता खूप आहे ट्रेनमध्ये, त्यामुळे मस्त वाटते हा प्रवास करताना. एकदम तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, आता खूप स्वच्छता आहे, अगदी क्लीन आहे, मस्त वाटतं असं ज्यावेळेला स्वच्छ प्रवास, स्वच्छता, एक फील चांगलं येतं इथे. असं वाटतं की आपण फील रिच. त्यामुळं 3 टायर ACचं तिकीट नेहमी असलं पाहिजे कुठल्याही प्रवासाला. आणि स्वच्छता 3 टायर AC मध्ये आहे, इतर सर्व डब्यांमध्ये असेल कदाचित माहीत नाही. ह्या डब्यांमध्ये जास्त स्वच्छता आहे आणि तुम्ही आता पाहिलं. आणि बघूयात येताना जी ट्रेन असेल त्या ट्रेनमध्ये थोडं स्वच्छता असेल नक्कीच. बघूयात काय होतं. नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आपण चाललोय तिरुपतीला, आणि आत्ता संध्याकाळी 4 वाजलेत आणि उद्या आपण 8 वाजेपर्यंत पोहोचणार. आणि ही जी ट्रिप होती, हा जो प्लॅन होता हा आधी ठरलेला होता, मध्ये कॅन्सल झाला होता, परत ठरला, असा सगळा विषय झाला. आणि दर्शन पास असल्यामुळे आपण जातोय. बाकी अजून मित्र तिकडे येतात, मी एकटा पुण्यावरून चाललोय. बाकी बघूयात काय होते आजच्या व्हिडिओमध्ये. जय गिरनार. नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं नवीन नाही व्हिडिओ, आपला कालचाच व्हिडिओ आहे. तर आता आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो, श्रीनिवास म्हणून एक तिरुपतीच्या खाली. आंघोळ वगैरे झाली. आता आम्ही चाललोय वरती दर्शन करण्याकरता. बाकी आवरलंय सगळं. आता मी रूम नाही केली, एका ठिकाणी लवकरमध्ये सगळं साहित्य ठेवलंय आणि इथून चाललोय आपण आता वरच्या दिशेत वरती. तर मित्रांनो, आता आपण चाललोय घाटातनं वरती. खाली आहे तिरुपती, आता आपण चाललोय वरती तिरुमालाला, बरोबर ना? तिथे चाललेलो आहोत. आणि आता चालत जाणं इतका आमच्याकडे वेळ नव्हता, चालत जर गेलो असतो उशीर झाला असता आम्हाला. त्यामुळे आम्हाला वरती जाऊन दर्शन घेऊन तिथले काही ठिकाण आहेत ती पाहिजे. आणि इथं चाललेलं आहे काम या रस्त्यांचं वगैरे वगैरे. बाकी मजा येणार आहे दिवसभरामध्ये, तुम्हाला पाहायला मिळेलच. गोविंदा गोविंदा.